बाकीचे काय करायचे होते म्हणजे जे कार्यकर्ते आधी ते नगरसेवक त्यांना काय ते फक्त गटरचे काम करते, दुसरं काहीच करी फक्त गटर उकरायचे आणि गटू बसवायचे एवढंच काम करते ते पहिले नगरसेवक. तर तुम्ही कोणत्या आशेने मतदान केलं ते बरं? आता हे आपल्या झोपडपट्टीचं काहीतरी बरं वाईट करते, हे वाईट करीत तुमच्या झोपडपट्टी असे पत्रे बित्रे आमच्या झोपडपट्टीला काय करायचं. पाणी नाही, बाथरूम नाही, गटर बरोबर नाही, गाडी यायला जायला रस्ता नाही. मतदान झालं अशी पाठ दाखवतात, नंतर घरापर्यंत गेलो ऑफिसात असले लोकांना काय सांगतात सरळ बाहेर असलेल्या लोकच सांगत आहे असं. त्या लोकांना काय सांगतात त्यांचे कार्यकर्ता असतात ना त्यांना म्हणतात त्यांना चहा पाणी करा आणि पाठवून दे. आमच्या मामांची समस्या अशी आहे, गार्डनची सोय नाही, गार्डन नाही आणि मुलांना शाळा चांगली असावी ही त्यांची अपेक्षा आहे. इतके दिवस म्हणायचे पुणे 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 वाटत नाही. हे पण काही आगंदारी आहे, हे आगंदारी का काय नेमकं कळत नाही का शौचालय काय कार्यकर्ते हे झोपलेत का काय कळतच नाही. मला जर उद्या पत्रकारांनी प्रश्न विचारला तुझ्या महाराष्ट्राचा काय काय विकास झालाय आणि या पुण्या गल्लीत आला तर याची स्वच्छता दाखवायची म्हणजे लाज वाटायला पाहिजे. इकडे कचरा आहे, लाज मला वाटली पाहिजे ना. बघा ही कचरा आगंदारी रोडवर आगंदारी आली, तुम्ही त्यांना निवडून दिलं ते आतापर्यंत आलेच नाही तर म्हणून तुम्हाला विचारायला लागलो ना, नाही आले त्यांना काय करावा. पुढ्यापर्यंत उभं राहणे ऐकून घ्या, मला मला बोलून देता का तुम्ही, मला बोलून देता का. बोला. सगळे आश्वासन देऊन जातात पण एकच आश्वासन पूर्ण करणार असतो की मरण्याची जगण्याची वाट बघूनच आपलं असं इलेक्शन मग इथं तर खरं नसतं असं नाही, हे खोटे. जर मी कामं नाही केली तर पाडणार आणि तुम्ही कामं केली तर निवडून येणार. तुम्ही कुणाला मतदान करा पण बाबांनो जो आपली कामं करा त्यांना मतदान करा, फुकट मतदान घालू नका.